पप्पांच्या सोबत डान्स करायचं काम चालू होतं चिवताईचं, कारण गाणं वाजलं नाही हिचं पाय हलायला लागतं. तसं चिवताईला ना पप्पांच्या सोबत मस्ती करायला खूपच जास्त आवडतं. ती खूप जास्त एन्जॉय करते पप्पांच्या सोबत. आता यांची मस्ती चालूच होती तेवढ्यामध्ये पार्सलवाल्याचा कॉल आला की तुमचं पार्सल आलंय. आता पार्सल तर मीच मागवते, पण कोणतं मागवलंय ना तेच विसरून जाते. मग काय आल्या आल्या पार्सल उघडायला घेतलं, म्हटलं काय आलंय नेमकं बघावूया. तर याच्यामध्ये ना 2 लिटल कृष्णा होते, जे दिसायला इतके क्यूट दिसत होते ना. ह्याला आपण चाव्या वगैरे अडकू शकतो. तर तुम्हाला सुद्धा हे घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक पीपी टाईप करा आणि मी युट्यूबला टॅग सुद्धा करते. आणि हे मेशोवर अवेलेबल आहे बरं का. आणि मी तर म्हणेन चावी अटकाव्यासाठी नक्की घ्या, कारण खूपच क्यूट दिसते ते कृष्णा. आता दुकानात गेलं होतं, तिथं भेटला चिमणीला फ्रेंड. मग इथं दोघं बसले होते आंब खात. आता मला ना खूप साऱ्या कमेंट येत आहेत हेअरकट बद्दल. तर तू हेअरकट केलास की काय? तर माझ्यासोबत ना माझ्या केसांच्या बाबतीत स्कॅम झालाय. पूर्ण केस खराब झाली माझी, आणि ती सरळ करण्यासाठीच मला हेअरकट करावा लागला. एवढ्या लांब केसांची ना मला शॉर्ट केस करावी लागली. 2 दिवस रडले पण केस काय परत आले नाही. लाईफ मध्ये ना पहिल्यांदा शॉर्ट केस केलेले आहेत. कसे दिसते ते मला काय माहिती नाही. चिमणीचे पप्पा तर बोलले चांगले दिसतात. आणि माझ्या हेअर्सच्या बाबतीत काय झालं ना ते सांगण्यासाठी मी युट्यूबला मोठा व्हिडिओ बनवते, कारण ह्या छोट्या व्हिडिओमध्ये एवढं सगळं एक्सप्लेन करणं ना शक्य नाही. आता नागपंचमी आहे, भावाचा उपवास म्हटल्यावर ना संध्याकाळीच मेहंदी काढून घेतली भावांच्या नावची. माझ्यापेक्षा लहान भाऊ आहेत, एकाचं नाव रोहन आहे, एकाचं नाव गणेश आहे. आणि या दोघांच्या नावचा नागपंचमीला उपवास ना मी लहानपणापासूनच करत आलेली आहे.